जय हिंद एव्हरीवन। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आज तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसएससी जीडी 2025 नॉर्मलायझेशन। तुम्हाला तुमच्या शिफ्टला किती नॉर्मलायझेशन भेटलं हे तुम्ही पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता। मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती समजून सांगणार आहे। आता त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, एसएससी जीडी 2025 महाराष्ट्राच्या कटावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता। त्यावरती तुम्ही भरपूर चांगलं प्रेम दिलंय आणि त्या व्हिडिओला भरपूर जणांनी बघितलंय। तो जर व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इझिली व्हिडिओ बघू शकता। नॉर्मलायझेशन म्हणजे काय सगळ्यात अगोदर आपण ते बघू। मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये तुमचे मार्क इन्क्रीज होत असतात, तुमचे मार्क वाढत असतात। आता ते कसे वाढतात तर मित्रांनो बघा, तुम्ही पेपर दिला तुमचे ऑल शिफ्ट, आता तुमची काही मित्रांची शिफ्ट अवघड आली, काही मित्रांना पेपर अवघड गेला, काही मित्रांना पेपर सोपा गेला, म्हणजे इझी शिफ्ट आली। तर त्यामध्ये मित्रांनो जे हार्ड शिफ्ट असते ना त्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये चांगले मार्क वाढतात, चांगले मार्क भेटतात, आणि जे इझी शिफ्ट असते त्यामध्ये कमी मार्क भेटतात। पण प्रत्येक ऑल शिफ्टला काही ना काही बेनिफिट भेटतो, काही ना काही नॉर्मलायझेशनमध्ये चांगले मार्क वाढत असतात। आता मित्रांनो, मी तुम्हाला हे पूर्णपणे स्क्रीनवरती नॉर्मलायझेशनचे मार्क दाखवणार आहे। तुम्हाला तुमच्या शिफ्टला किती भेटणार आहे हे तुम्ही इझिली स्क्रीनवरती चेक करू शकता। पण त्या अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला जे नॉर्मलायझेशन सांगणार आहे मित्रांनो, हे याच्यामध्ये 2-3 मार्क तुम्ही प्लस करा किंवा मायनस करा, याच्यामध्ये हे एक्झॅक्ट डाटा नाही, याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, 2-3 मार्क याच्यामध्ये वाढू शकतात, त्यामुळं हे एक्झॅक्ट डाटा नाही। आता खरं एसएससी कडून ऑफिशियल नॉर्मलायझेशन आल्यावरतीच आपल्याला समजेल की किती प्लस होतात ते, पण याच्यामध्ये तुम्ही 2-3 मार्क कमी जास्त धरून चालू शकता। तर चला मित्रांनो, आपण पूर्णपणे ऑल शिफ्टचं नॉर्मलायझेशन बघू। तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन दाखवलेलं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं बघा कोणत्या तारखेला तुमचा एक्झाम होता, कोणत्या शिफ्टला होता, आणि त्यानुसार इथं पूर्णपणे नॉर्मलायझेशन दिलेलं आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात हार्ड शिफ्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं चेक करू शकता 6 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, त्यानंतर 5 फेब्रुवारी। मित्रांनो, हे सगळ्यात हार्ड शिफ्ट होती असं म्हणताय। आता बघू याच्यामध्ये खरं काय रियालिटी आहे, म्हणजे जेव्हा आपलं ऑफिशियली रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला समजेल की खरंच हार्ड शिफ्ट होती का। तर आता बघू। बाकी तुमचं जर 6 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी किंवा 5 फेब्रुवारी जर तुमचं एक्झाम झालेलं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा खरंच शिफ्ट अवघड होती का। बाकी आता त्या शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन किती भेटणार आहे तुम्ही ते चेक करू शकता। मित्रांनो, तुम्हाला इथं 17.99 नॉर्मलायझेशन भेटणार आहे, 17 मार्काचं। याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो 3 ते 4 मार्क प्लस करून चाला, शक्यतो प्लसच होईल, अजून याच्यामध्ये इन्क्रीमेंट होऊ शकतंय। त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता 12 फेब्रुवारीला 16 मार्काचं नॉर्मलायझेशन होणार आहे। आता सपोज करा तुमचं जर 99 मार्क तुम्हाला जर पडलेले असेल किंवा तुम्हाला 100 मार्क पडलेले असेल, जर तुम्हाला 16 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटलं तर 116 मार्क मित्रांनो तुम्हाला होऊन जातील, आणि 116 मार्काला मित्रांनो तुमचं डायरेक्टली फायनल सिलेक्शन होईल, तुम्हाला कोणती ना कोणती एक कविना पोस्ट भेटून जाईल। आता एवढं एक नॉर्मलायझेशनचा एक फायदा असतो आणि एक बेनिफिट असतो। मित्रांनो, तुम्हाला एक प्रत्येक शिफ्टचं मी नॉर्मलायझेशन सांगत नाही, पण जर सांगायला लागलो प्रत्येक शिफ्टचं तर व्हिडिओ जास्त मोठा होईल, आणि जास्त मोठा व्हिडिओ झाल्यानंतर बाकी मुलं बघत नाही। बाकी आता तुम्ही बघा तुम्हाला कोणत्या इथं याच्यामध्ये तुमचा कोणत्या तारखेला एक्झाम होता, कोणत्या शिफ्टला एक्झाम होता, आणि इथं तुम्हाला इथं पूर्णपणे नॉर्मलायझेशन दिलेलं आहे। तसंच इथं पण बघू शकता, इथं डेट दिलेली आहे एक्झामची, इथं शिफ्ट दिलेली आहे, आणि इथं पूर्णपणे तुमचं नॉर्मलायझेशन दिलेलं आहे। सगळ्यात सोपी जी तुमचा एक्झाम होता मित्रांनो हा 25 फेब्रुवारीचा होता, आणि तिसरी शिफ्टचं त्याला कोणत्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन नाही। त्याच्यामध्ये आता मित्रांनो काय रियालिटी आहे आता हे सगळं आपला रिझल्ट आल्यावरती समजेल। बाकी मित्रांनो तुम्ही आता इथं चेक करा, वाटलंच एक स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला बघा तुमचा कोणत्या तारखेला एक्झाम होता, आणि त्यानुसार तुमच्या मार्कमध्ये एवढं नॉर्मलायझेशन प्लस करा, आणि त्यानुसार तुम्ही तयारी सुरू करू शकता। बाकी मित्रांनो आता बघा 90+ मार्क असेल फिजिकलसाठी तर एकदम बेस्ट आहे, फिजिकलची तयारी चालू करून द्या। बाकी आता 110च्या प्लस जेवढ्यांचे पण मार्क बनत आहे तर फायनल सिलेक्शन होईल, एक का होईना पोस्ट भेटेल, त्यामुळं तयारी जोरात चालू ठेवा। आणि काय होतं मित्रांनो, आपण आपला माइंडसेट असा बनवून ठेवतो की माझं सिलेक्शन होणार नाही, माझं सिलेक्शन होणार नाही, निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह राहा, फायनल जे होईल ते होईल। पण तुम्हाला असं वाटतंय की यार होऊ शकतंय काम, तुम्हाला चांगले मार्क आहे तुम्हाला, तर नक्कीच काम होईल। बाकी ऑल द बेस्ट। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून ते पण इझिली नॉर्मलायझेशन चेक करू शकतात। मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे ऑल शिफ्टचं नॉर्मलायझेशन बघितलं असेल। आता मित्रांनो यामध्ये बघा बऱ्याच मित्रांना कमी मार्क असतील, काही मित्रांना 90 मार्क आहे, काहींना 100 मार्क आहे, काहींना 97 मार्क, म्हणजे असे वेगवेगळे मार्क पडलेले। प्रत्येकजण यूट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट करतोय मला 75 मार्क आहे, मला 85 मार्क आहे, माझं फायनल सिलेक्शन होईल का, माझं फिजिकलसाठी सिलेक्शन होईल का। मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अजून नॉर्मलायझेशनचे तुमचे त्यामध्ये मार्क ॲड होणार आहे,
आणि जेव्हा आपला रिझल्ट लागेल मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचे NCC मार्क, तुमचे नॉर्मलायझेशन मार्क आणि तुमचं रॉ स्कोअर हे असे पूर्णपणे मार्क एकत्र होऊन तुमचं एक डायरेक्टली स्कोअर बनून जाईल. तो स्कोअर तुमचा फायनल स्कोअर राहील मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर यामध्ये अजून नॉर्मलायझेशन मार्क ॲड होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर 90+ मार्क असेल, 10 मार्क जर तुम्हाला नॉर्मलायझेशनचे भेटले मित्रांनो, त्यामध्ये तुमच्या टोटली 100 मार्क होऊन जातील. तर त्यामुळे फिजिकलची तयारी तुम्ही चालू करून द्या. फिजिकलचा तुम्हाला अनुभव भेटतोय मित्रांनो, मेडिकलचा तुम्हाला अनुभव भेटतोय, तर हे काही खूप कमी नाही आहे. आता ज्या मित्रांना चांगले मार्क पडले त्यांनी पण खूप मस्त म्हणजे चांगली तयारी करा, जेणेकरून तुमचं फायनल सिलेक्शन होईल. आणि तुमची फर्स्ट चॉईस काय मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरताना तुमची फर्स्ट चॉईस काय टाकली होती, BSF, CRPF, CISF, ITBP, आसाम रायफल, SSB म्हणजे कोणती टाकली होती मित्रांनो, हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचा रॉ स्कोअर किती आहे हे पण कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा एक्झाम कोणत्या डेटला होता आणि तुमची कोणती शिफ्ट होती एक्झाम देण्यासाठी, तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क भेटतील, तुम्ही आता चेक केलंच असेल, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, लवकरच आपण SSCGDचा रिझल्ट कधी येणार आहे आणि SSCGDचा फिजिकल कधीपासून स्टार्ट होत आहे त्यावरती एक फुल व्हिडिओ घेऊन होत आहे. आणि पूर्णपणे 2023 पासून पूर्ण डाटावरती ॲनालिसिस केलेला आहे मित्रांनो, आणि पूर्णपणे तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती बघायला मिळेल. तर त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती मिळून जाईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.